तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की बाबा आम्ही आमचं प्रोटीन रिक्वायरमेंट कसं पूर्ण करतो रोज. एक प्रोव्हिलॅक म्हणून कंपनी आहे, त्याचं आम्ही हाय प्रोटीन मिल्क मागवत असतो. सो ॲज वी ऑल नो की कोको पावडर ही हायड्रोफोबिक असते. तो आपण पहिले काय करूया, पहिले दूध सगळं काढून घेऊया एका बोलमध्ये. सगळं दूध काढण्याच्या पेक्षा आपण थोडंसं एका दुसऱ्या बोलमध्ये घेऊ छोट्या, आणि जे कोको पावडर आहे, मी हे मॅकोफाचं कोको पावडर यूज करतो. हे माझ्या भावाने मला आणलं होतं जेव्हा तो केरळला गेला होता. खूप छान आहे, मस्त टेस्ट करतात. सो मला थोडं डार्क आवडतं. हां, सो मी म्हणत होतो की ॲज वी ऑल नो कोको पावडर हायड्रोफोबिक असतं, त्यामुळे जर आपण त्याला आधी असं वेगळं मिक्स करून नाही घेतलं आणि तसंच दुधात टाकलं, त्याचे असे लम्स बनतात आणि त्याच्या आत कोको पावडर ट्रायच असते. सो फर्स्ट आपण ते मिक्स करून घेतलेलं कधी पण बरं. तर यातच मी थोडंसं ट्रू नेटिव्हचं मॉन्क फ्रूट एक्स्ट्रॅक्ट टाकून घेतोय. खूप कमी टाकत असतो मी. आय नो इट इज इक्विव्हॅलंट टू जितकं आपण शुगर यूज करतो, सेम अमाऊंटमध्ये आपण हे यूज करायला पाहिजे. बट आम्ही हे खूप कमी यूज करतो कारण तेवढीची गरज पडत नाही. खूप स्वीट चॉकलेट मिल्क पण चांगलं लागत नसतं. सो चॉकलेट इथे छान मिक्स झालं आहे. ते स्टर करत या मिल्कचा ॲक्च्युअल इश्यू फक्त एवढाच आहे की जर तुम्ही हे ब्लेंडरमधनं काढलं तर त्याच्यात खूप जास्त फ्रॉथ तयार होतो, आणि तो फ्रॉथ जो आहे तो लगेच मग पिता येत नाही. वेट करायला लागतं ते सेटल व्हायला, किंवा मग तुम्हाला खूप मोठा ग्लास लागेल. त्यापेक्षा आय प्रेफर की मी हे एका बोलमध्ये किंवा एखाद्या पातेल्यात करून घेत असतो. याच्यामध्ये जस्ट एक ते 2 ड्रॉप्स ऑफ व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट.